माझं चुकलं की सगळे माझ्याकडेच बघतात किंवा मी रस्त्यातून चालत असताना सगळे मला पाहून जजच करतात. मी एखादा नवीन ड्रेस घातला की सगळ्यांचं लक्ष माझ्यावरच असतं. असं तुम्हालाही वाटतं का? तर मग नक्की स्पॉटलाईट इफेक्ट या टॉपिकबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकजण आपल्या स्वतःवर जरा जास्तच लक्ष केंद्रित करत असतो. पण जेव्हा आपल्याला वाटतं की इतरही माझ्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत, तेव्हा या फिनॉमिनाला सायकॉलॉजीमध्ये स्पॉटलाईट इफेक्ट म्हणतात. पण रियालिटी काय आहे? तर खरं पाहता डे टू डे लाईफमध्ये प्रत्येकजण आपापल्या टेन्शनमध्ये असतो. कोणी इतकंसं आपल्याकडे लक्ष देतच नसतं. MIT आणि कॉर्नेलमध्ये झालेल्या एका प्रसिद्ध स्टडीमध्ये काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक विचित्र टी शर्ट घालून लेक्चरमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्या विचित्र टी शर्ट घातलेल्या विद्यार्थ्यांना किमान वाटलं की 50% लोक तरी आपल्याकडेच लक्ष देत आहेत. पण प्रत्यक्षात फक्त 23% लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं होतं, त्यांना नोटीस केलं होतं. म्हणजे आपल्या मनात तयार झालेला स्पॉटलाईट हा केवळ भ्रम आहे. क्लासमध्ये काहीतरी उत्तर दिलं की सगळे माझ्याकडे बघूनच हसतील काय, पण खरं तर 5 मिनिटानंतर कोणाला आठवतही नाही. एखादा मी व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्रामवर स्टेटस लावला तर लोकांनी पाहिलंय की नाही, पण ॲक्च्युली लोक लगेच पुढच्या स्टोरीवर जात असतात. आणि हे रोजचं आहे, हे आपण सुद्धा कधी ना कधीतरी अनुभवतोच. मी एक सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्या डे टू डे जे क्लायंट्स मला व्हिजिट करतात, स्पेसिफिकली ज्यांना एन्झायटी आहे, ते हा स्पॉटलाईट इफेक्ट जास्त अनुभवतात. सतत लोक माझ्याकडे पाहत आहेत, ते काय विचार करत असतील, अमुक व्यक्ती माझ्याकडे बघून का हसली असेल, अमुक व्यक्ती माझ्याकडे बघून अशी काय एक्सप्रेशन दिलं, हा विचार किती मानसिक थकवा आणणारा आहे. पण लक्षात घ्या, लोकांनी फक्त आपल्याकडे पाहणं आणि आपल्याला जज करणं यात फार फरक आहे. आपण जसे आहोत तसे आधी स्वतः स्वीकार करायला शिकणं ही फार एक मोठी प्रोसेस आहे. तर स्पॉटलाईट इफेक्ट जर तुम्ही जास्त अनुभवत असाल तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल? रियालिटी चेक करा की खरंच सगळे बघतात का. स्वतःला विचारा, मी एवढं इतरांकडे पाहतो किंवा पाहते का. उत्तर जर नाही असेल तर ट्रस्ट मी, इतरांनाही तेवढा वेळ नाही आहे. ह्युमर वापरा. सपोज जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की लोक खरंच तेवढं तुम्हाला पाहतात, तर यू कॅन जस्ट लाफ इट ऑफ की बरं झालं त्यांना एंटरटेनमेंटसाठी काहीतरी विषय मिळाला. असं केल्याने तुमची एन्झायटी फार कमी होईल. प्रॅक्टिस माइंडफुलनेस. स्पॉटलाईट इफेक्ट हा बाहेर नाही तर तुमच्या इथे चाललेला आहे. सहजपणे तुमचं लक्ष वर्तमानात आणा. त्यासाठी तुम्ही श्वासांवर लक्ष केंद्रित करू शकता किंवा आजूबाजूला चाललेल्या गोष्टींना ऑब्झर्व करू शकता. स्वतः जसे आहात तसे एक्सेप्ट करा. प्रत्येकजण कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या सिच्युएशनमध्ये ऑकवर्डनेस फील करत असतो. तर स्वतःचा फ्लॉनेस ओन करा. तुम्ही फ्लॉड आहात पण लवेबल सुद्धा. थेरपी घ्या. जर स्पॉटलाईट इफेक्टमुळे तुमची सोशल लाईफ किंवा तुमचा कॉन्फिडन्स अफेक्ट होत असेल तर थेरपी सीक करणं आवश्यक आहे. तर थेरपी तुमच्यासाठी खूप हिलिंग ठरू शकते. या जगात कुठेच ॲक्च्युअलमध्ये आपल्यावर स्पॉटलाईट नसतो. तो आपल्या डोक्यातून चालणारा प्रोजेक्टर असतो. तो बंद करता आला की एन्झायटी, भीती कमी होते आणि मन शांत होतं. जर तुम्ही सतत सेल्फ कॉन्शियस असता आणि तुम्हाला सतत ऑकवर्ड वाटत असतं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, लोक तुम्हाला पाहतात पण इतकं नाही. हा व्हिडिओ त्या व्यक्तीबरोबर नक्की शेअर करा ज्यांना सतत स्पॉटलाईट इफेक्ट फील होत असतं किंवा ज्यांना सतत वाटतं की मी ऑकवर्ड आहे, आणि त्यांना सांगा, नाही, तू फक्त ह्युमन आहेस.